नावाखाली एक अतिशय जुने चांगले आणि डिजिटल असलेले ॲडव्हान्स मीटर जे MSEBच्या टेस्टिंग डिपार्टमेंटमधून चेक होऊन ग्राहकाला दिलेले आहे आणि 5 ते 7 वर्षा पहिलेच हे मीटर मेकॅनिकल मीटरमधून डिजिटल मीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे। कारण नसताना एक मोठ्या गोंडस नावाखाली मिशनच्या नावाखाली हे फोर्सफुली ग्राहकांना देण्यात येत आहे। त्याचा सर्वे सुरू झाला आहे आणि नागरिकांमध्ये भयंकर असंतोष आहे आणि कारण नसताना 5 पटीनं महाग असलेलं मीटर त्याचा बोजा तो ग्राहकावर पडणार आहे। त्यामुळे सगळे ग्राहक सगळे नागरिक नागपुरातले चिंतित आहे। त्यांचाच एक आवाज त्यांच्या वतीनं निवेदन देण्यासाठी मी बहुजन विचार मंचचा संयोजक आज इथे दोडके साहेबांना आम्ही इथं निवेदन दिलं आहे। मला त्याची आयडिया नाही, पण एवढं नक्की की जवळपास 25 ते 30 ठिकाणी आज आंदोलन झाले आणि मला असं वाटते सरकारने कुठं समजा हा जे काही मीटर बदलीचा जो हा जे षड्यंत्र चालू आहे समजा नाही थांबवलं तर हा असंतोष दिवसेंदिवस खूप वाढणार आहे। आम्ही 23 तारखेला एक जनजागृती करणार आहे। आंदोलन म्हणण्यापेक्षा लोकांना समजून सांगणार आहे। ज्या लोकांना याच्याबद्दल असंतोष आहे त्यांना आम्ही दोन्ही बाजू सांगू, पण याच्यामध्ये कारण नसताना ह्या मीटरमध्ये आपण जुनं जे मेकॅनिकल चक्रीवाले मीटर होते ते आम्ही मान्य करतो की स्लो होते, त्याच्यामध्ये बरेचसे थेफ्ट व्हायचे, पण सरकारने 5-7 वर्षा पहिले डिजिटल मीटर आणलं, त्यामध्ये चोऱ्या बऱ्याच कमी झालेल्या आहेत आणि हे सगळं सुरळीत चालू असताना कोणातरी व्यापारासाठी एक समजा स्मार्ट मीटर आणण्याचा समजा डाव इथं चालत असेल तर लोकांना आम्ही समजून सांगू। जनजागृतीचा प्रोग्राम मी 23 तारखेपासून सुरू करणार आहे। पहिला जनजागृतीचा कार्यक्रम आमचा YMCA गिड्डीगुदामला होणार आहे। मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पण तिथं या, लोकांच्या तुम्ही भावना जाणून घ्या। लोक सामान्य नागरिक अतिशय असंतोष आहे त्यांच्यामध्ये। सामान्यांना कसा फटका बसणार आहे, कारण की आधीच्या विजेचे दर खूप महागलेले आहेत, तर 2-3 मी आता दोडके साहेबांना हेच विचारलं की यामुळे काहीतरी मीटर युनिट रेट काही कमी होणार आहे का, ते म्हणे बिलकुल होणार नाही आहे। तर अननेसेसरी कारण नसताना 12,000 रुपये जे मीटर ज्याचे आज हे लोक सांगतात की पैसे लागणार नाही आहे, पण 60% अनुदान हे सेंट्रल गव्हर्नमेंट मधून येणार आहे, 40% कर्ज महाराष्ट्र शासन करणार आहे, त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे शेवटी हा जो पैसा आहे हा जनसामान्याच्या जे कर भरतात जे टॅक्स भरतात त्यांच्या खिशातूनच जाणार आहे। डायरेक्टली इनडायरेक्टली हा जो बोजा आहे हा नागरिकांवर म्हणजे ग्राहकांवर पडणार आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात असंतोष आहे।